हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपली जी मागची सिरीज होती लाईफ सिस्टीमची, त्याला खूप चांगला सपोर्ट भेटलाय आणि ती सिरीज आता आपली संपलेली आहे. तर ती सिरीज जरी संपलेली असली तरी आता मी एक नवीन सिरीज घेऊन होत आहे, ज्याच्याबद्दल लोकांना खूप जास्त क्युरिओसिटी आहे आणि जे लोकांना फॉलो करण्यासाठी खूप म्हणजे इच्छा असते लोकांची की ही गोष्ट आपल्याला फॉलो करायची आहे. ती सिरीज आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दलची. तर ह्या सिरीजमध्ये जे आहे ना मित्रांनो, की आपण हे पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय. दुसरं आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफमध्ये आपण अप्लाय कसं करायचं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना लोक कॉमन मिस्टेक्स काय करतात आणि त्यावरचे सोल्युशन्स काय. त्यानंतर चौथं आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपल्या लाईफ सिस्टीम्समध्ये त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं आणि त्यातून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन थ्रू आपल्या लाईफमध्ये कसं अचीवमेंट्स घेऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. तर काय ना फ्रेंड्स, तर ही जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज आहे ती तुम्ही नक्की पाहत राहा. आणि आजचा जो आपला त्यातला पहिला पॉईंट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, तो आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी रियालिटी लोकांना माहीत नाही. तर मित्रांनो, हे जे आहे ना की लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हणजे असं वाटतं की विश करा आणि मिळवा, किंवा आपण युनिव्हर्सला काहीतरी मागायचं आणि युनिव्हर्स ते आपल्याला देईल. पण रियालिटी थोडी वेगळी आहे मित्रांनो. काय आहे ना की ह्या गोष्टींमुळेच की लोकांना प्रॉपर पद्धत माहीत नसल्यामुळे काय होतं की लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो तर करतात पण गुंतून राहतात, त्यांना पाहिजे तसे रिझल्ट याचे मिळत नाही. तर पहिल्यांदा आपण हे पाहू की नेमकं लॉ ऑफ अट्रॅक्शन लोकांना काय वाटतं, की नेमकं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे. तर पहिल्यांदा की लोकांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग. नाही मित्रांनो, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही मेथड्स आहेत, काही टेक्निक्स आहेत, त्या तुम्हाला लाईफमध्ये प्रॉपर पद्धतीने फॉलो करावे लागतात, तरच त्याचे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटतात. दुसरा मुद्दा की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त व्हिज्युअलाइज करायचं आणि तुम्ही जे व्हिज्युअलाइज केलं ते युनिव्हर्स तुम्हाला देईल. नाही मित्रांनो, व्हिज्युअलायझेशन हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फक्त एक पार्ट आहे. पण नुसतं व्हिज्युअलाइज जरी केलं तर त्यामागे तुम्हाला काही ऍक्शन्स घ्यावे लागतात, काही डिसिजन्स घ्यावे लागतात, जे तुम्हाला हेल्पफुल ठरतात की पुढे जाऊन तुम्ही ते कसं फॉलो करणार आहात त्याला आणि तुमचे रिझल्ट कसे येणार आहेत त्यासाठी. तिसरा मुद्दा की युनिव्हर्स सगळं देईल. येस मित्रांनो, युनिव्हर्स सगळं देईल, पण कधी देईल. तुम्ही जर प्रॉपर मेथड फॉलो केली, तुम्ही जर प्रॉपर ऍक्शन घेतली, तुम्ही जर ते कन्सिस्टन्सी ठेवली, तर युनिव्हर्स तुम्हाला सगळं देईल. नाही तर युनिव्हर्स तुम्हाला काहीच देणार नाही, तुम्ही अडकून पडाल. आणि चौथाचा मुद्दा आहे मित्रांनो की लोकांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण फॉलो केलं, आपण व्हिज्युअलाइज केलं, आपण प्रॉपर थिंकिंग केलं की लगेच आपल्याला ओव्हरनाईट चेंजेस दिसायला लागतील. असं होत नाही. जसे तुमचे गोल्स आहेत, जसे तुमचे ड्रीम्स आहेत, त्या पद्धतीने जर पाहिलं तर कमीत कमी 3 ते 6 महिने, तर जास्तीत जास्त 1 वर्ष 2 वर्षही तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतो. तर मित्रांनो की आता मी तुम्हाला एक रियालिटी चेक देतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मॅजिक नाही आहे मित्रांनो. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही अलाइनमेंट आहे. ही कशाची अलाइनमेंट आहे, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ही अलाइनमेंट आहे तुमच्या थॉट्स, इमोशन, डिसिजन, ऍक्शन आणि एनर्जीची, म्हणजे आपल्या लाईफ सिस्टीम्सची. कशासोबत, युनिव्हर्स सोबत. जेव्हा युनिव्हर्स आणि तुमचे लाईफ सिस्टीम्स ह्या प्रॉपर फ्रिक्वेन्सीवर रिझोनेट करतात, प्रॉपर फ्रिक्वेन्सी त्यांची जेव्हा मॅच होते, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये मॅजिक घडायला चालू होतं मित्रांनो. हे समजून घेतलं पाहिजे की कसं आहे, तुम्ही जेव्हा तुमचे थॉट्स क्लिअर ठेवाल, ते थॉट्स तुमच्या इमोशन्सला कनेक्ट कराल, तुमचे इमोशन्स तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन्स देतील, ते प्रॉपर डायरेक्शन्स तुम्ही ॲक्शन्समध्ये कन्वर्ट कराल आणि ह्या ॲक्शन्समधून तुमची जी एनर्जी आहे ती एनर्जी युनिव्हर्सच्या एनर्जी सोबत जेव्हा मॅच होईल आणि ह्या एनर्जीज जेव्हा मॅच होतील त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये मॅजिक घडायला चालू होतं आणि हे मॅजिक मग तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये देतं मित्रांनो. तर आता आपण हे पाहू की मोस्ट ऑफ द टाइम लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये फेल का होतात. व्हाय पीपल फेल इन लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर पहिला मुद्दा इथला आहे की क्लॅरिटी नाही. ऍक्च्युली लोकांना हे माहीत नाही की लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो कसं करायचं. की काहीतरी पाहतात, काहीतरी ऐकतात आणि त्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतात. पण असं नाहीये. त्याच्या ज्या मेथड्स आहेत, टेक्निक्स आहेत, त्या जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या तरच हे होऊ शकतं. दुसरा मुद्दा, पेशन्स नाही मित्रांनो. लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजेतच. कारण जर तुमच्याकडे पेशन्स नसतील तर तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो होणार नाही. कारण ही वन नाईट गोष्ट नाही, ओव्हरनाईट
हे तुमच्या लाईफमध्ये येत नाही. तुम्हाला हे कन्सिस्टन्सी ठेवून प्रॉपर पद्धतीने फॉलो करावं लागतं. तुम्ही जे व्हिज्युअलाइज करताय, तुम्ही जे पॉझिटिव्ह थॉट्स युनिव्हर्सकडे पाठवताय, ते युनिव्हर्सला कॅच करायला आणि त्याचं आउटपुट युनिव्हर्सने तुम्हाला द्यायला काही वेळ लागतो. हे वेळ जाण्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत आणि हे पेशन्स थ्रू तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करू शकता. तिसरा मुद्दा की ॲक्शन मिसिंग. पेशन्स जरी ठेवले आणि क्लॅरिटी जरी असली, पण तुम्ही जर प्रॉपर ॲक्शन्स त्याचे घेतले नाहीत, तुम्ही जर प्रॉपर स्टेप्स फॉलो केल्या नाही, प्रॉपर तुम्ही त्याच्या टेक्निक्स तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट नाही केल्या, तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटणार नाही. सो ॲक्शन्स जर मिसिंग असतील तर लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करणार नाही. तिसरा मुद्दा पुढचा की निगेटिव्ह सेल्फ टॉक, निगेटिव्ह थिंकिंग. काय होतं मित्रांनो, आपल्या लाईफमध्ये आपण जवळपास 75,000 ते 1,00,000 थॉट्स दिवसभरामध्ये आपल्या डोक्यामध्ये येत असतात. त्यामधले 2 ते 5% थॉट्स असे असतात की जे आपल्याला आपल्या गोलकडे नेणारे आहेत. आणि ह्या थॉट्सकडे फोकस करणं आणि त्यांनाच व्हिज्युअलाइज करणं आणि आपल्या माइंडमध्ये जे बाकीचे 95% मंकी थॉट्स आहेत, त्या मंकी थॉट्सला ओव्हरकम करणं, त्यांना कमी करणं आणि जे पाहिजे त्याच्यावर फोकस करणं, यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, निगेटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणं की नाही जमणार. मित्रांनो, हे समजून घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन कशावर वर्क करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतो तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर आणि सबकॉन्शियस माइंडमधून ते तुमच्या युनिव्हर्सला कनेक्ट करतं आणि मग त्यातून तुम्हाला रिझल्ट भेटतात. नाही जमणार हे जर तुमच्या माइंडमध्ये पंच झालं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड ते तुम्हाला सेव्ह करून ठेवतं आणि मग ते त्यावर वर्क करायला लागतं, मग ते होतच नाही. आणि मेक इट व्हेरी रिअल लाईफ. लोकांना असं वाटतं की मी जर त्यांना रियालिटीमध्येच व्हिज्युअलाइज केलं तर जास्त पटकन रिझल्ट्स भेटतील. असं नाही होत मित्रांनो. तुम्ही त्याला रियालिटीमध्ये व्हिज्युअलाइज जरी केलं, तुम्ही त्याच्या संदर्भातली रियालिटी जरी तुम्हाला असं वाटलं की नाही हे करतोय मी, असं फॉलो करतोय, तरी हे होत नाही. त्याच्या मागे त्याच्या मेथड्स, त्याच्या टेक्निक्स, पेशन्स आणि ॲक्शन्स गरजेचे असतात. नुसतं रियालिटीमध्ये हे करून, विचार करून, थिंक करून होत नाही. सो तर आता आपण पाहू की लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना ॲक्च्युली वर्क काय करतं. पहिला मुद्दा प्रॉपर मेथड, म्हणजे ज्या टेक्निक्स आहेत, ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मेथड आहेत त्या तुम्ही प्रॉपर पद्धतीने फॉलो केल्या पाहिजे. दुसरा मुद्दा कॉमन मिस्टेक्स ज्या लोक करतात की हे या पद्धतीने करायचं, ते तुम्ही स्किप केलं पाहिजे. कॉमन मिस्टेक्स लोक काय करतात की व्हिज्युअलाइज करतात पण पेशन्स नसतात. पेशन्स ठेवणं, हे करणं, ह्या गोष्टी केल्या, प्रॉपर पद्धतीने ते फॉलो केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तिसरा मुद्दा की रिअल लाईफ ॲप्लिकेशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनला रिअल लाईफमध्ये अप्लाय करताना रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स कसे करायचे, तर आपल्या ज्या लाईफ सिस्टीम आहेत त्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो आणि ते कसं त्याच्यामध्ये आपण इंटरकनेक्ट करून त्यातून रिझल्ट काढू शकतो, हे जे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत, ते आपण अप्लाय केले पाहिजेत, तर आपल्याला त्याचे पाहिजे तसे रिझल्ट भेटतात. पुढचा मुद्दा की सिस्टीम कनेक्शन. सिस्टीम कनेक्शन म्हणजे कोणतं सिस्टीम कनेक्शन, आपल्या ज्या लाईफ सिस्टीम्स आहेत, म्हणजे थॉट सिस्टीम, इमोशन्स, म्हणजे डिसिजन सिस्टीम, एनर्जी सिस्टीम, त्याच्यानंतर आपली ॲक्शन सिस्टीम आणि स्पिरिच्युअलिटी सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याच्याशी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मेथड्सला कनेक्ट जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केलं तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, या गोष्टींमुळे एक ब्रिज तयार होतो आणि तो ब्रिज कशामधला असतो, तो ब्रिज असतो आपल्यामधला आणि युनिव्हर्समधला. म्हणजे आपण युनिव्हर्ससोबत एका प्रॉपर स्ट्रॉंग कनेक्ट करतो आणि मग युनिव्हर्स आपलं ऐकायला लागतं. हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. तर काय ना मित्रांनो की लॉ ऑफ अट्रॅक्शन काही एका दिवसात समजून घ्यायची गोष्ट नाही. याचे मल्टिपल व्हिडिओज आपण आणणार आहोत. तर आपला जो पुढचा व्हिडिओ आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॉपरली फॉलो कसा करायचा, आपल्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन इम्प्लिमेंट कसा करायचा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आज इथेच थांबवतो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल टॉक्स, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो. पण पुढचा व्हिडिओ नक्की पाहत राहा.